क्रॉस बॅटेड खेळलेत, मिड ऑनला बीट कर बॉल मागे, काऊ कॉर्नर क्लिअर होईल. दोन क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते पण दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर धूम धडाका, नैतिकचा चौकार. कित्येक आले न कित्येक गेले, कोणा पुढे हा झुकला नाही. कित्येक आले न कित्येक गेले, कोणा पुढे हा झुकला नाही. तराचा आहे होलय हाय फाय. पहिल्याच बॉलवर चौकार खेचलाय नैतिकने मृदुलच्या विरोधात. फुल टॉस मिड ऑफला क्लिअर केलंय. जास्त फोर्स नव्हता पण इतका होता की सर्कल पूर्ण केलं जाईल. आणि आता एक टिपिकल पॉवर प्ले बॅटिंग नैतिकच्या वतीने पाहायला मिळते. पहिला ऑन ड्राईव्ह आणि त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह, 2 चौकार. धावसंख्या 8. मराठी दणका शिवसेनेचा ओळखतो बच्चा बच्चा. मशाल घेतले हाती त्यांनी, शिवसैनिक हा सच्चा. पाहिला नाही आणि पाहणार नाही, गावागावात फेमस हाय. पाहिला नाही आणि पाहणार नाही, गावागावात फेमस हाय. आमचा मिलिंद दादा खरटराचा आहे होलय हाय फाय. आमचा मिलिंद दादा खरटराचा आहे होलय हाय फाय. 2 चौकार आलेले आहेत. बिनबाद 8 अशी एक विश्वासाची सुरुवात GT11 माकणे संघाची नैतिकच्या वतीने पाहायला मिळालेली आहे. आणि तत्समय क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल अपेक्षित आहे. गोलंदाज मृदुलला फुल टॉस बॉलवर खूप चांगली पोझिशन घेत असताना गुडघ्यावर बॅलन्स करून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय फलंदाज नैतिकने. पुढचा बॉल मृदुलचा आउट द विकेट. बदलालित्य दाखवलं, थोडा क्रिस बॉक्सचा वापर केला. ऑन साइडला स्लॉक स्वीप खेळण्याचा अंदाज होता पण यावेळेस बॉल सरसकट विकेट किपरच्या हातात जाऊन विसावलेला आहे. तिसरा चेंडू डॉट आलाय या षटकातला. GT11 माकडे संघाच्या कर्णधाराने म्हणजेच तेजसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. या वातावरणाचा आढावा घेत असताना बॅटच्या आउटसाइड एज, बॉल बॅकवर्ड पॉइंटला, क्षेत्ररक्षक गलीचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण केली तर एक सिंगल. संजय पाटील पाहायला मिळाले पण संजय पाटील ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर पाहायला मिळतील का, या प्रश्नाचं उत्तर या सामन्यात पाहायला मिळेल. मोठे समर्थक आहेत संजय पाटलांचे आणि क्रिकेटसाठी नेहमीच समर्पित राहिलेलं ते व्यक्तिमत्व आहे. 40+ क्रिकेट सफाळीसाठी खूप चांगलं खेळले आणि आयोजकांना सहकार्य देण्याची भावना सुद्धा त्यांची नेहमीच आपण पाहतोय. त्यांनी 81 धावा बनवल्यात 40+ फॉर्मॅटमध्ये. तर मग त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट काही नवीन नाही आहे. धावसंख्या 9, विदाउट लॉस 9. 4 चेंडूचा खेळ संपला. पुढचा बॉल अराउंड विकेटनं मृदुल. धीम्या गतीचा बॉल सोपा होता खरं तर तेजससाठी पण ती मानसिकता नव्हती ऑन साइडला पुल करण्याची आणि त्याचमुळे या चेंडूवर धावा मिळू शकल्या असत्या, त्या मिळत नाहीयेत. येतोय हा डॉट बॉल. थोडा संयम तेजस स्वतःवर ठेवतोय. हा सामना महत्वाचा आहे, करो वा मरोचा आहे. त्याचमुळे एक रिस्क आणि मग आपण या स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकतो म्हणूनच थोडा संयम त्यांचा पाहायला मिळाला. 5 चेंडूचा खेळ संपलाय. बघा पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. आपण जर स्पीडोमीटर पाहिलं तर जवळपास 100 ते 110 किमी प्रति तास अशा वेगाने हे 2 चेंडू हाताळले होते. पण नेमकं झालंय का तेजसला? चला मागचा चेंडू त्यांनी डॉट घेतला, वेळ घेतला, आपण मान्य करू शकतो. पण हा बॉल देखील पुल करू शकले असते पण त्याची मानसिकता नव्हती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 9 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1. टीम GT11. तर तेजसच्या मनात नेमकं हे चाललं असावं की ऑपोजिट विंड डिरेक्शन आहे, त्याचमुळे आपण अटेम्प्ट घ्यायला हवा की नको, म्हणून ते थोडेसे स्वतःवर नियंत्रण ठेवताना पाहायला मिळाले. पण आता पाहूया या षटकावर
ऑपोजिट विंड डिरेक्शन खेळतील नैतिक, ज्याने पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार खेचत असताना चांगली सुरुवात दिली, पण त्यानंतर पुढच्या 4 चेंडूंवर मृदुलने आपली वचक दाखवली. फक्त 1 धाव खर्च करून 3 डॉट बॉल्स, धावसंख्या 9 झाले. चला सौरभ आहे, माफ करा, आपण अपडेट करूया, दुरुस्त करूया नाव. सौरभ आपण स्ट्रायकर एंडला पाहतो, ज्यांच्या वतीने 2 चौकार या अगोदर खेचले गेले होते. थर्ड यांच्या सुरुवात फलंदाज सौरभ होत आहेत बाद. रूपात विकेट जाते उत्तमच्या खात्यात. उत्तमची या षटकाची उत्तम सुरुवात पाहायला मिळाली, कारण पहिला बॉल सुद्धा त्यांनी चांगला हाताळला होता, पुढचा बॉल त्यांच्या खात्यात गेला, म्हणजेच विकेट त्यांना मिळाली. आणि म्हणूनच मागच्या 6 चेंडूंचा आढावा शेखर आपण जर घेतला तर फक्त 1 धाव GT11 माकडे संघाला मिळाली आणि 1 फलंदाज बाद झालेला आहे. म्हणजेच सुरुवात चांगली देऊन चालत नाही, ती सुरुवात टिकवावी लागते आणि ती अजूनही टिकवता येत नाहीये GT11 माकडे संघातील फलंदाजांना. नवीन फलंदाज श्रीकांत स्ट्रायकरला पाहायला मिळतील. 9 धावा 1 गडी बाद. स्विच हिट खेळायचा प्रयत्न होता, बॉल जातोय मागे मृदुलच्या दिशेने, डॉट बॉल. तर मनीष भोईर यांच्याकडून बक्षीस आहे बाबूसाठी, म्हणजे श्रीकांतसाठी 1000 रुपयांचं. 3 षटकार खेचले तर बाबू या नावाने ओळखलं जातं श्रीकांतला. धावसंख्या 9, 1 गडी बाद. उत्तम बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून. लेन बॉल होता, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये म्हणूनच सर्कलचा क्षेत्ररक्षक पळतोय, साहिल पळतोय, बॉल चेस केला जातोय, डीप कव्हरला अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक धावीचं महत्व आहे. खरं तर संध्याकाळच्या या सत्रामध्ये थोडी चलबिचल असते संघांमध्ये की प्रकाश किती असेल, बॉल सेकंड इनिंगमध्ये ट्रॅव्हल होईल की नाही, स्कोर किती सेट केला पाहिजे, ह्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं कॅप्टन स्वतःच्या मनात सोडवत असतो. आणि म्हणूनच आतापर्यंत बघा फलंदाजीचा निर्णय तर घेतलाय GT11 माकणे या संघाने, पण पॉवर प्लेला कॅपिटलाइज कोण करते तर गोलंदाजी करणारा संघ म्हणजे मृदुल आणि उत्तम यांनी आतापर्यंत चांगलीच कामगिरी गोलंदाजी या नात्याने केलेली आहे. दोघंही एडवन या ग्रामीण संघाकडून खेळतात. स्विच हिट, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल जाईल थेट डीप कव्हर, सीमारेषा पार, स्वीट कनेक्शन ऑफ बॅट अँड बॉल, सिक्सर, 6 धावा. जेव्हा जेव्हा रॉकी ग्रुप स्पर्धा आपण पाहतो, एक नवीन टायटल सॉन्ग अजय गायकवाड यांच्या वतीने नक्कीच आपण ऐकतो प्रत्येक वर्षी. आता बॉल चांगला हाताळलाय, कारण तुम्ही स्वतःची पोझिशन गोलंदाजाला दाखवली, अशा वेळेला गोलंदाज सतर्क होतो. त्यांनी लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू हाताळला आणि त्या तयारीमध्ये फलंदाज नव्हता. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकां समाप्तीनंतर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना GT11 माकणे संघ पोहोचल्या 17 वर. 17 धावा 1 गडी बाद, 70 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सुद्धा आता खूप चांगल्या लईमध्ये आलेले आहेत. शेखर यांना आहेर लेखनाची कामं खूप मिळत असतील या पंचकृषीमध्ये, कारण इतकं सुवाच्य अक्षर त्यांचं आहे, चांगलं गणित आहे, अंकांची मांडणी व्यवस्थित केली जाते, तर आहेर लेखनाचीच कामं स्वीकारली जातील असे शेखर सांगतायत. पण आहे प्रतिभा. सफाळे परिसरामध्ये साक्षरता खूप चांगली राहिलेली आहे. प्रत्येक जण कामाप्रती इमानदार राहिलेला आहे. आम्ही सातत्याने पाहतो मीरा भाईंदरमध्ये कित्येक सफाळ्यामधील सर्व आमचे मित्रमंडळी विविध क्षेत्रात काम करताना आपण पाहतोय. त्याचमुळे कामाप्रती इमानदार
म्हणून सफाळे परिसराला ओळखलं जातं. वर्क इज वर्शिप. तर 17 धावा एक गडी बाद. बॉलिंग ट्रॅकवर मृदुल येत आहेत, पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. अराउंड द विकेट. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा होता. डिगआउट केले बॉलला, क्षेत्ररक्षक पोचतील लॉंग ऑफचे, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. अजूनही संयम आहे, काय पेशन्स आहे फलंदाज तेजसकडे. अजूनही त्या आक्रमकतेच्या दिशेने त्यांची पावलं चालत नाहीये, त्यांचा बॅट स्विंग पाहायला मिळत नाहीये. अजूनही सिच्युएशनला हँडल करताना त्यांचा पेशन्स पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 एक गडी बाद. 18 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. श्रीकांत खेळतात 8 वर, तेजस खेळतात 1 वर. मृदुल आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत. आतापर्यंत 7 चेंडू त्यांनी हाताळलेले आहेत या स्पेलमध्ये. धावसंख्या त्यांनी खर्च केले 10. GT11 माकणे संघाकडून श्रीकांत यांच्यावर बक्षीस सुद्धा लावलं गेलेलं आहे. मनीष भोईर मायखोप यांच्या वतीनं 1000 रुपये 3 षटकारांसाठी. तर ही बक्षिसं देखील खूप महत्त्वाची आहेत. मैदानाच्या बाहेरून जेव्हा असा प्रतिसाद तुम्हाला मिळतो तर आपल्यातलं सामर्थ्य आपण ओळखतो की आपण नेमकं कशासाठी निवडलं गेलेलो आहोत, आपण कशा पद्धतीने आपल्या संघाचा फायदा सुनिश्चित करू शकतो. आणि कदाचित तेच दिसतंय श्रीकांतच्या वतीनं की एक स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज विथ अ स्ट्रॉंग अप्रोच टुवर्ड्स बॅटिंग. आणि तो अप्रोच दिसेल का? पण एका बाजूला मृदुल मागच्या 2 सामन्यांमध्ये फेस ऑफ टीम रुवान 11 असं देखील म्हणू शकतो आपण. ड्राईव्ह केलंय, वाईड ऑफ मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉल स्टॉप करतायत चेतन पाटील. एक सिंगल पूर्ण केली जाते. धावसंख्या पोहोचते 1 ने पुढे. 19 या आकड्यावर. 19 रन्स ऑन बोर्ड, लुझिंग 1 विकेट. स्ट्राईकवर आता तेजस पोहोचलेले आहेत, लेफ्टी बॅटर. अपेक्षा तर समर्थकांच्या खूप मोठ्या असतात, पण मैदानातून बाहेरून क्रिकेट पाहणं सोपं असतं आणि मैदानाच्या आतून क्रिकेट खेळणं हे कठीण असतं. हे देखील समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चाहत्यांच्या अपेक्षा तर तीच असते की चांगलाच खेळ व्हायला पाहिजे आपल्या संघाकडून. पण संघ देखील आपली प्रतिष्ठा जोपासण्यासाठी ती मेहनत घेतोय. सिच्युएशन कठीण असते. आपण फक्त मैदानाच्या बाहेरून अॅनलाइज करू शकतो, तुम्ही लिहू शकता, आम्ही बोलू शकतो. आमचे अपडेटर्स वेगवेगळ्या अँगल्सने प्रेक्षकांपर्यंत ती घडामोडींना पाठवत असतात. आमचे कुंदन गाड्यांची खूप चांगल्या पद्धतीनं लईलूट करतात, प्रेक्षकांना आनंद देत आहेत. पण मैदानाच्या आत जे कोणी आहे, मग ते अंपायर दुसरं असतील, त्यांच्यावर देखील जबाबदारी आहे. संघांवर जबाबदारी आहे क्रिकेटच्या खेळाची. ओ फुल टॉस डीप होणारा ऑकवर्ड बॉडी पोझिशन. आणि बघा लगेचच थोडंसं हसू आलेलं आहे फलंदाज श्रीकांतला, कारण पदलालितेचा भाग थोडासा बाजूला ठेवला. जर पुढे सरकून हा स्ट्रोक खेळला असता कदाचित फुल टॉसवर तो मोठा फटका ते खेळू शकले असते, पण तसं काय चित्र पाहायला मिळत नाही. रुपेश गावड साहेब पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित राहिले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. क्रिएटिव्ह 11 माकणे त्यांचा संघ शफल झाले आणि मग अशा वेळेला गोलंदाज सफल झाला. मृदुलच्या खात्यात जाते विकेट. श्रीकांत होत आहेत क्लीन बॉल. धक्का दुसरा. GT11 माकणे. मला देखील मजा येते. आमचे डिस्क जॉकी कुंदन चांगलं काम करत आहेत आणि त्यातल्या त्यात आमच्या समालोचन कक्षामध्ये स्क्रीन प्रोव्हाइड केली त्याबद्दल 6 सीटर स्पोर्ट्स अल्प देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आम्हाला रिप्लेस पाहायला मिळत आहेत, नेमकं आम्हाला काय बोलायचं आहे ते कळते, कुठला अँगल तुम्ही दाखवतायत. क्रॉस बॅटेड पुल पॉवरफुल आणि बॉल जाईल थेट आउट ऑफ राऊंड. 6 6 धावा. रायटी सुद्धा असंच आपण म्हणू शकतोय. पण जेव्हा ते सरळ खेळ तेव्हा आउट झाले, जेव्हा ते उलट खेळत होते
तेव्हा त्यांनी 2 षटकार खेचले, पण त्यानंतर सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न त्यांचा झाला, ते झेलचीच्या स्वरूपात बाजले. असो, आपण त्या चालू असलेल्या सामन्याच्या दिशेने वळूया. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झालेली आहे 26 2 गडी बाद. प्रमोदजी शेडगे यांचा नमोल्लेख आपण स्क्रीनवर पाहतोय. मी स्वतः मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. बघा, या गोष्टी महत्वाच्या आहेत की आवाजच आमचा पोहोचतो प्रत्येक ठिकाणी, पण त्या ठिकाणी प्रत्येक सगळ्यांचं काम महत्वाचं आहे. मग ही आमची बॅक ऑफिस टीम आहे. स्कोरर, कॉमेंटेटर, अंपायर्स, लाईव्ह ब्रॉडकास्टर, डिस्क जॉकी, ही टीम जर परफेक्ट असली तर ते गिव्ह अँड टेक प्रॉपर होते, प्रेक्षकांपर्यंत अचूक क्रिकेट पोहोचते. जर डोळे बंद केलेत तरी सुद्धा मैदानात काय घडलंय हे त्यांना पाहता येते, किंवा नजर चुकली रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा मागे जाऊन 6 सीटर स्पोर्ट्सवर पाहू शकता की नक्की आपण काय चुकवलंय. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी उत्तम. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल यावेळेस कमिट झाले होते फलंदाज स्ट्रोकसाठी. कट करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि बॉलिंग टीमने आता रेफरल घेतलेला आहे. आपण चेक करतो. आशुतोष व्यवहारी सर स्क्रीनच्या मागे पोहोचत आहेत. जसा उल्लेख आपण केला की ही जी बॅक ऑफिस टीम आहे ती खूप महत्वाची आहे. गिव्ह अँड टेक व्यवस्थित झालं पाहिजे. प्रॉपर अनालाइज आपण मग प्रेक्षकांपर्यंत त्या घटनेला करू शकतो. आणि म्हणूनच ऑल इज वेल अशी स्पर्धा आपण सफाळे प्रीमियर लीगची पाहतोय. खरं तर आयोजन समितीचं तितकंच कौतुक आहे, कारण जर चांगल्या भावनेने कुठलंही काम हाती घेतलं तर ते काम 100% पूर्ण होतं. आणि तीच भावना आपण पाहतोय. नेमकं चाललंय काय मृदुल आणि तेजसच्या दरम्यान? काय चर्चा काय असेल? क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण आमने सामने येतो. काही गोष्टी आपण तुमच्याकडून घेतो, काही गोष्ट तुम्ही आमच्याकडून घेता. तीच चर्चा होत असावी. तर यस, अंपायर डिसिजन येते. आशुतोष व्यवहार सर, दॅट वॉज व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट बाय बॉलिंग टीम. व्हाईट बॉल आहे. 1 धाव मिळेल आणि धावसंख्या पोहोचते आता 27 वर. बघा, पुन्हा एकदा रिप्ले मध्ये आपण पाहतोय म्हणजे तुम्हाला देखील ते चित्र स्पष्ट होते स्लो मोशन मध्ये. खूप जास्त बाहेर हा बॉल हाताळला गेला होता. पोहोचलेच नाही फलंदाज तेजस आतापर्यंत फक्त 2 धावा बनवताना पाहायला मिळालेत. यावेळेस फोर्स केलाय, पण फोर्स पॉवरफुल नाहीये. लॉंग ऑनला झेल सुटला. साहिल घरात पोहोचले होते बॉलवर, पण नशिबाची साथ मिळते फलंदाज तेजसला. विथ द विंड डिरेक्शन आणि इतका कमी फोर्स लावला होता, अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं अजून जास्त वेगानं तो बॅट्सविंग असेल, पण बघा दुरून हा खेळले होते स्ट्रोक, त्याचमुळे कनेक्शन तितकंसं प्रॉमिसिंग बनलं नाही बॅट आणि बॉलचं. पण साहिलने प्रयत्न केले होते. पुढेच धावत असताना तो झेल टिपण्याचा प्रयत्न त्यांचा जवळपास यशस्वी झाला होता. पण बॅकअप चांगला आहे क्षेत्ररक्षकाचं. अंडर 19 अजून एक गोष्ट मला नक्कीच उल्लेखित करायची आहे. शफल झाले आणि त्यानंतर स्वीप करताना बॉलला पाठवलाय लॉंग लेग, सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. मला करायचे आहेत की सफाळ्यामध्ये सुद्धा अंडर 19 खेळाडू आहेत आणि काहीकांनी फॉर्म भरलाच नाही, ज्यामध्ये एक नाव मला आवर्जून घ्यावंसं वाटते. आजच मला कळलं की निहिल हरेश्वर किणी हे 18 वर्षांचे आहेत आणि त्यांनी फॉर्म भरला नाही. कारण कुणास ठाऊक, पण ते जर फॉर्म भरले असते 100% मी म्हणतोय की ते सिलेक्ट झाले असते. पण त्यांनी फॉर्म कदाचित खूप जण फॉर्म भरतायत म्हणून मी भरला नाही असं झालं. पण त्यांच्याकडे कॅपेबिलिटी आहे. फॉर्म भरला असता 100% सिलेक्ट झाले असते, ऑप्शनमध्ये गेले असते. जरतरचा भाग आहे. प्रत्येकाची एक कारकिर्दीची एक वाट ठरलेली आहे. वळणं खूप सारी येतात, योग्य ते वळण तुम्हाला निवडायचं आहे. चांगलं क्रिकेट निहिल खेळतात. त्यांचे वडील हरीश्वर किणी देखील चांगला साथ त्यांच्या मुलाला देत आहेत. धावसंख्या 32 2 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ या 4थ्या षटकातला संपलेला आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर उत्तम. धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह केलाय. सर्कलच्या आतमध्ये कोणीच नाही. बॉल जाईल काऊ कॉर्नरला. क्षेत्ररक्षक बॉल वरतो पूर्ण सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. आता एक धावेचं मोल GT 11 या संघाला ठाऊक आहे. धावसंख्या पोहोचते ते म्हणजेच 34 वर. 34 रन्स ऑन बोर्ड. धीम्या गतीनं धावफलक पुढे घेऊन काहीच चालणार नाहीये, कारण जर मोठे स्ट्रोक्स योग्य त्या वेळी आले नाहीत किंवा षटकात फक्त एकच मोठा स्ट्रोक आला तर जवळपास मला असं वाटते 60 पर्यंत बदल जाईल. त्यापेक्षा जास्त काही हाती येणार नाही. शफल झाले. स्क्वेअर लेगला स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतायत. चांगलाच
चेस दीपेशचा आपण पाहतोय. दरम्यान सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय पण इच्छा नाहीये तेजस. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 30 कारण जेव्हा जेव्हा सफाळे परिसरामध्ये येतो सर्वात महत्वाची बाब म्हणजे डिस्क जॉकी. प्रॉपर ऑडिओ सेटअप असतो. समालोचन तितकी ऊर्जा खर्च होत नाही. त्यानंतर अगदी खेळपट्टीच्या समोर तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स मिळेल, म्हणजे तुम्हाला प्रॉपर अनालाइज करता येते प्रत्येक सिच्युएशनला. आणि त्याचमुळे या काही गोष्टी सफाळे क्रिकेटच्या सातत्याने आवर्जून उल्लेखित कराव्याशा वाटतात. त्यातल्या त्यात आयोजनाकडून 100% क्रिकेटसाठी समर्पित राहिलेल्या सर्व घडामोडी हाताळल्या जातात. जागेवरून हा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न झाला होता. आपण येतोय पुन्हा एकदा वॉर्डरूम मध्ये चेक करणार आहोत. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला आहे की नाही. आतापर्यंत 4 षटकं गोलंदाजांच्याच अवतीभोवती फिरतायत. उत्तमची 2 षटकं संपली, मृदुलची 2 षटकं संपली. मृदुलने आपल्या स्पेलमध्ये 18 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली आणि उत्तमने सुद्धा 18 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवली. म्हणजेच दोन्ही गोलंदाजांनी तितक्याच धावा खर्च केल्या. व्हाईट बॉल आहे. यस, व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते आता 37 वर. होत पॉवर आहे आणि आता पॉवर पाहायला मिळते. लेट पण थेट तेजसच्या बॅट मधून लॉंग ऑन क्लिअर करताना हाय अँड हँडसम सिक्सर 6 धावा. मैदानाच्या आतमध्ये ठणकावून सांगतोय. या अगोदर आपण गोलंदाजांचा आढावा घेतला तर एका डावामध्ये शेखरने 4 विकेट्स घेतलेले आहेत आणि फलंदाजांचा आढावा घेतला तर अर्धशतक निहिलने पूर्ण केलेले आहे. तर नक्कीच ही देखील नोंदणी आपण करतोय. बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर कॅटेगरीमध्ये कोण जाईल ते देखील खूप महत्त्वाचं ठरतं. प्रत्येकाला स्वतःचं नाव अधोरेखित करण्याचा मौका मिळतो. आणि पाहूया या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर हा पुरस्कार कोणाला मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 43 धावा, 43 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. हा षटकार खूप महत्वाचा आहे. कॅप्टन या नात्याने तो संयम आता संपलेला आहे. अटॅक आता दिसतोय. थोडा दुरून खेळलाय आणि त्यानंतर बॉलला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये पाठवलंय. आता नाही थांबणार. खेचेन मी दमदार चौकार खेचलाय. एक्स्ट्रा कव्हर क्लिअर करताना तेजसने चौकार. सत्तेचाळीस धावा आणि 2 गडी बाद. आता ती सुरुवात खऱ्या अर्थाने तेजसच्या फलंदाजीची झालेली आहे. जो तेजस या अगोदर संयम बाळगताना पाहायला मिळाला होता त्या तेजसने मागच्या 2 चेंडूंवर आपला स्ट्राईक रेट चांगलाच वाढवलेला आहे. आता ओव्हरऑल 8 चेंडूंमध्ये त्याने 14 धावांचे योगदान दिले, जवळपास 180चा स्ट्राईक रेट. आणि आकाश देखील तितकीच चांगली साथ देतोय. 13 धावांची धावसंख्या 47, 2 गडी बाद. यावेळेस स्लाइस केलाय बॉलला, पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं आणि मग वादळ उठवायचं. मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय. तेजस चव्हाण या नावाचं षटकार 6 धावा.
GT11 माकडे संघाचा 53 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि त्या संयम बाळगून सुद्धा खूप काही प्राप्त करता येतं. तेच मैदानाच्या आतमध्ये हे 2 फलंदाज दाखवतात, आकाश गावड आणि तेजस चव्हाण. चांगली पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी या 2 फलंदाजांची आता बनलेली आहे. लेफ्ट टू राईटी कॉम्बिनेशन GT11 माकडे या संघासाठी. चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल लॉंग ऑफला, एक सिंगल पूर्ण होते. आकाश जरी स्ट्राईकवर थांबला तर देखील संघाचा फायदा आहे. त्याचमुळे तेजसने फक्त एक सिंगल पूर्ण केली आणि खरं तर या षटकामध्ये आकाशला जास्त ॲडव्हान्टेज आहे त्या एंडनं. त्याचमुळे एकाच धावेवर तेजस पॉपिंग क्रीजमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला थांबला. धावसंख्या 54, 2 गडी बाद. क्षेत्ररक्षण बदललं जातंय. साहिल हा देखील एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये साहिलची फलंदाजी आपण पाहिली होती. मृदुलची साथ त्याने निभावली होती. साहिल चौधरी होते, माफ करा. पण साहिल गरत याने देखील मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग केली. बॉलर तर ते आहेतच. ओव्हर द विकेट फोर्स केलाय बॉलला, ऑन द राईटचा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवर पोहोचतात. कॅच ड्रॉप. आता साहिल चौधरीचाच उल्लेख आपण केला होता आणि साहिलने एक सिच्युएशन बनवली होती पण साहिलने तो झेल सोडला. पोचले नसते तर गोष्ट वेगळी होती. अगदी बॉल खाली आले होते. रिप्लेमध्ये आपण पाहतोय ऑन द राईटचा स्ट्रोक खेळला होता स्ट्रेट लॉंग ऑफला आणि क्षेत्ररक्षक पोहोचूनही बॉल कलेक्ट करू शकले नाही. मिळतात या 2 धावा. शेवटचा एक बॉल बाकी. या 5व्या षटकाचा धावसंख्या पोहोचते 56 वर. 56 रन्स ऑन बोर्ड. ऑफ ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक साहिल पुन्हा एकदा बॉलला चेस करतायत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दिला जातोय तेजसच्या वतीनं. 5 षटकाचा खेळ संपला आणि आता स्थिती चांगली राहिली आहे. GT11 माकडे या संघाची 58 धावा, 2 गडी बाद, 58 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 5. मागचं षटक होतं जवळपास 22 धावांचं. एक्सपेन्सिव्ह ओव्हर ऑफ धिस इनिंग. याला विपर्याय खूप असल्यानंतर अशीच परिस्थिती येते कॅप्टनवर आणि त्याचमुळे आता कॅप्टन त्या ठिकाणी आढावा घेत आहेत. वंदेश कुठल्या गोलंदाजाला यूज करायला हवं आणि आता शिक्कामोर्तब झालंय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. स्वतः कॅप्टन येत आहेत वंदेश हेमाडे. बघा एक्सपिरियन्स आहे वंदेश यांच्याकडे आणि तो एक्सपिरियन्स आता युटिलाइज करावा लागेल. कारण अनुभवाला नेहमीच धरून चालावं लागते. खरं तर क्रिकेटच्या खेळामध्ये या तरुणांना एकत्रित करण्यासाठी तो एक जुना जाणता खेळाडू संघात असायला हवा आणि वंदेश हेमाडे यांनी चांगली कॅप्टन्सी आतापर्यंत निभावली. जरी एक सामना ते पराभूत झाले पण त्यानंतर चांगल्याच फरकाने तो सामना त्यांनी जिंकला आणि म्हणूनच आता दोन्ही संघ एक सामना जिंकलेत, एक सामना हरलेत आणि हा सामना जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश घेण्याचा इरादा त्यांचा आहे. आणि म्हणूनच पाहूया आता तो इरादा कुठल्या कॅप्टनचा पूर्ण होतोय. एका बाजूला आहेत वंदेश, एका बाजूला आहेत तेजस. 2 कॅप्टन्स आमने सामने. वंदेश अराउंड विकेट आणि काय स्विच केले स्वतःला. बॉलला थर्ड मॅन झोन मध्ये पाठवलंय आणि बॉलला पहिल्याच बॉलवर एक थर्ड मॅन सीमरच्या बाहेर पाठवताना सुरुवात या षटकाची चांगली करताना कॅप्टन तेजस पाहायला मिळालेत चौकार.
बॅटची रुबीकट घेऊन बॉल मागे जाईल, फाईन लेगला स्टॉप होतोय बॉल, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. अजूनही ती घाई गडबड करण्याची इच्छा दोन्ही फलंदाजांची नाहीये. बघा मित्रांनो, लक्षात ठेवा, जे बाउंड्री रोपला फिल्डिंग करतायत त्यांनी देखील ही स्पर्धा आपली समजताना जर बॉल जवळ असेल तर तो घेऊन येऊन सहकार्य करा प्लीज, अशी देखील आयोजन समितीच्या वतीनं विनंती आलेली आहे. धावसंख्या 63, 2 गडी बाद, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकर एंडला आकाश गावड 17 वर पोहोचलेत. आज उत्तम क्षेत्ररक्षण आकाश देखील आपण पाहिलं या अगोदर. तेजस 26 वर पोहोचलेत बघता बघता. मागच्या षटकामध्ये तर चांगलाच खेळ तेजस चव्हाणच्या वतीने आपण पाहिला. आणि आता उलटा स्ट्रोक खेळण्याचा मोह झालाय आकाशला. बॉल तर डायव्हर्ट होतोय, लेग बायची एक धाव मिळते. कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाही. स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर तेजस पोहोचतायत. धावसंख्या 64 झाली, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 64 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. वनदेशांचा अनुभव खूप महत्वाचा आहे. जसा मी उल्लेख केलाय की एक्सपिरियन्स बॉलरकडे खूप काही दडलेलं असतं, जे संघाला फायद्याची भूमिका देऊ शकलं असतं. पण एक्स्ट्रा कव्हरला बॉल डायव्हर्ट होतोय. एक धाव तो पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावासाठी पलटलेत आणि आता तिसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाईल, कारण खाली क्षेत्रात जेव्हा जेव्हा बॉल जातो. आणि आता चौथ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जात आहेत. आकाशला परतावं लागेल आणि स्ट्राईक मिळते. तेजसला 3 धावांची वाढ होते आणि या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 67 वर. 3 फलंदाज होत आहेत बाद. GT11 माकणे. वनदेश खरंच आपली गुणवत्ता सादर करतोय. धन्यवाद असलम भाऊ, आपलं देखील खरंच योगदान उल्लेखनीय राहिलेलं आहे. पूर्ण समितीचं यामध्ये मी नक्कीच उल्लेख करीन. महेंद्र दादांचा, मनीष दादा असतील, असलम सर असतील, बाळू मामा असतील, आमचे सर्व मेंबर्स यांच्या वतीने खरंच ती मेहनत या तरुणांसाठी घेतलेली आहे. आणि यांनी क्रिकेट खेळलंय, त्याचमुळे त्यांना माहिती आहे की या आजच्या पिढीतल्या खेळाडूंना नेमकी अपेक्षा कुठली आहे आणि ती अपेक्षा आपण कशी पूर्ण करू शकतो. पण या ठिकाणी पाहूया, फलंदाज 2 धावांची अपेक्षा पूर्ण करतोय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह आणि 2 धावा वेगानं पळून पूर्ण केलेले आहेत. तेजस आज वेगळ्याच लयीत आहेत. काय डोकं चालवत आहेत क्रिकेट खेळताना. बघा, डेंजर एंडला होते पण बॉल गॅदर झालाच नाही आणि त्याचमुळे या 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 69. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि कॅप्टन इनिंग आपण पाहतोय. फ्रॉम द फर्स्ट बॉल ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. सुरुवात त्यांनी थोडी धीमी केली. काही स्ट्रोकवर तर ते मोठा फटका खेळू शकले असते, पण त्यांनी स्ट्रोक घेतला नाही. फुल टॉस बॉल आणि शेवट गोड होतोय. रिव्हर्स स्वीप करताना बॉलला पाठवलंय थर्ड मॅन सीमारेषा पार आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 73 वर. आणि एक लक्ष सेट केलेलं 74 धावांचं पूर्ण 73 धावांचं लक्ष सेट केलेलं आहे. 36 चेंडू मध्ये पूर्ण करावं लागेल ते टीम रुआन 11 रामबागला. त्र्याहत्तर झालेत आणि 74 चा पाठलाग करायचा आहे. 74 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 36 बॉल्स. टीम रुआन 11 रामबाग. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. डीजे कॅन्डीला दिवस संधी आणि जसा पुढचा डाव सुरू होईल पुन्हा एकदा आमंत्रण देऊया पालघर भूषण सन्माननीय प्रमोद शेडगे यांना. धन्यवाद.
ने आणि श्रीकांतने 9 धावा, मात्र 24 धावा तेजस चव्हाणच्या बॅटमधून आपण पाहू शकला. स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ बोथ टीम. 35 धावा, सुपर बॅटिंग तेजस चव्हाण याने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग स्वीकारली. मनासारखा टॉस त्यांच्या बाजूने लागला आणि वंदेशला जेव्हा मी विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला फिल्डिंग करायची होती. आता इथून 74 धावा चेस होतील का? या संध्याकाळच्या सत्रामध्ये मृदुल पाटील त्यांचं तोंड भरून कौतुक केलं वंदेश हिमाडे या कॅप्टनने. स्टार्ट ऑफ द मॅच सुनीत चव्हाण, पहिलाच बॉल. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, आकाशला पाहतच राहावं लागेल आणि सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. ही ताकद, ही नजाकत पाहायला मिळते. हरपन मौला खेळाडू, षटकार 6. दमदार सुरुवात, षटकार पाहायला मिळाला सुनीत चव्हाणच्या अगेन्स्ट. पुन्हा एकदा बॉल तयार, मृदुल पाटील समोर. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. आकाश गावड, ब्रँड आहे टेंबे खुडावेचा. यावेळेला फंबल झाले आणि इथून 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहा, एक रन्स खूप मोलातोलाची पाहायला मिळते, कारण इथून स्ट्राईक मृदुलला पुन्हा एकदा मिळतंय. कदाचित साहिल चौधरी त्या ठिकाणी पाहायला मिळाला असता, लेफ्ट हँड बॅटर. तिथून सुनीत चव्हाणचं एक अतिशय सुंदर षटक सुद्धा पाहू शकला असतात. परंतु आता ती बारीक सारीक गोष्टी या वेळेला या चेंडूवर अद्यावत आपल्याला पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँडचा उपयोग जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. चांगली फिल्डिंग, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत मृदुल पाटील पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कधी कधी तुम्हाला अशा पद्धतीने बारीक सारीक गोष्टींना उत्तर द्यावं लागतं. फंबल झाले आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10 रन्स. पहा, तिकडे झुकले होते, परंतु जी पोझिशन होती फिल्डिंग करण्याची ती परफेक्ट पाहायला मिळाली नाही. आणि तेवढी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, जसे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बॅट स्लाइड करतात ना बॅटर, त्या पद्धतीने आपण पाहू शकता. साहिल काहीतरी कान मंत्र देतोय. मृदुलची एनर्जी लेवल जी आहे ना ती अफलातून पाहायला मिळते. अफाट, तगडी इच्छाशक्ती ज्याला म्हटलं जातं आणि चिरेबंद आत्मविश्वास, अपार आणि आरपार प्रामाणिकपणा क्रिकेटवरचा. 10 रन्स, सुपर. आतापर्यंत आपण पाहू शकता बॅटला चुंबन करत असताना दहा रन्स, 3 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. सुनीत चव्हाण पॉवर प्ले मधला 4था बॉल घेऊन येईल. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हा झेल खूप महत्वपूर्ण आहे आणि इथे कोणतीही चुकी करणार नाहीयेत. सौरभ वैद्य, सुपर कॅच. अगदी चांगला झेल टिपला गेला आणि फलंदाज मृदुल पाटीलच्या खेळीला पूर्ण विराम. थोडीशी घाई केली, संयम बाळगला नाही आणि सरळ निघून जातोय स्टँडच्या दिशेने, पॅव्हिलियनच्या रस्त्याला. निराश, हताश, हतबल मनाने गॉन. चार बॉलचा खेळ झाला, अतिशय जबरदस्त झेल टिपला गेला. सौरभचं कौतुक करावं लागेल. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक कॅच, कार्बन कमाल कॅच म्हणायला हरकत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 10. 10 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून दोन संघांच्या दरम्यान आपण पाहतायत. चहूबाजूने प्रेक्षक वर्ग, जसजसं सत्र पुढे जाईल, जसजसे दिवस पुढे जातील या स्पर्धेचे, तसतसं आपण पाहू शकणार आहोत. आणि सौरभ, फास्ट सेलिब्रेशन काय अप्रतिम पाहायला मिळालं. ग्रेट कॅच बाय सौरभ. जेव्हा तुम्ही चांगली प्रगती करता त्यावेळेला सेलिब्रेशन करायला हरकत नाहीये आणि हे एन्जॉय करायचं असतं. क्रिकेटला तुम्ही एन्जॉय जेवढे करतील तेवढं तुम्हाला आस्वाद मिळेल. शुभम पाध्ये यांना आपण पाहतायत, मॅचचा आस्वाद घेतायत. आणि यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळला, स्टँड अँड डिलिव्हर शॉट.
magnificent timing. This is a beautiful use and class. षटकार आदित्यच्या बॅटमधून पॉवरफुल हिटिंग पाहायला मिळते आणि या षटकाराने चेतन पाटील अगरवाडी ज्यांनी स्वादिष्ट जेवणाची मेजवानी आम्हाला 2 दिवसांमध्ये दिले. GT11 माकणे टीम जर जिंकली तर चेतन पाटील अगरवाडी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. षटकार पाहायला मिळाला. सरळ चेंडू छतावर जाऊन आदळला. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट. सोळा रन झालेत. काय आदित्यचा पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि मनीष निजाई आम्हाला रिप्ले मध्ये दर्शवतील. 6 सीटर स्पोर्ट्स आपण पाहतायत. जो षटकार पाहायला मिळाला अतिशय चांगला देखणा फटका आपण पाहू शकलात. आदित्य किनी पहा काय बॅटचा फ्लो होता. सुपर पाहायला मिळाला. सरळ चेंडूला इंटू द स्टँड वर पाहायला मिळत आहेत. चेंडू निघून जातोय डिरेक्ट सफाळी प्रीमियर लीगच्या कटआउटच्या अगदी वरती. छतावर चेंडू जाऊन विसावला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. आक्रमकता सिद्ध केली. आक्रमकतेचा सितारा आहे आज. सुवर्ण संधी यावेळेला जरूर पाहायला मिळते. 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु इथे सुनीत चव्हाण हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आहे. षटकार आले तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता ठासून भरले. हे दर्शवत असताना गुणवत्ता दर्शवत असताना पाहायला मिळतोय. 2 मोहरे टिपले गेलेत पहिल्या षटकामध्ये. प्राइजलेस विकेट. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटचं टॉपेज भरपूर वेळ मात्र एक टक पाहावं लागलं सुनीत चव्हाण आणि चांगलं कॉलिंग होतं त्या ठिकाणी. खेळाडूला सांगितलं यू वेट आणि इथून सुंदर चेंडू कॅरी करत असताना कॉटन बोल्टच्या माध्यमातून 16 वर 2 धक्के पाहायला मिळतात. रोहान 11 रामबाग या टीमचे 16 वर 2. घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वर 2 धक्के आपल्याला पाहायला मिळतात. 16 लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या षटकात दमदार सुरुवात तर झाली, परंतु 2 मोहरे गमावले आणि इथून आपण पाहतायत आता दुसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल पार्थ गावड. फ्युचर ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, टिंबी खुडावे विलेज. ब्रँड इज ब्रँड. रॉकी दादा नेहमीच या खेळाडूंना प्रोत्साहित करतात. पार्थ गावड असेल, आकाश गावड असेल, ओम असेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमला बॅकबोन राहिलेत आणि या खेळाडूंना पुढे जाण्याची चालना रॉकी दादा यांच्या माध्यमातून सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. पार्थ पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहू शकाल. यस आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. अजित मात्रे सर वळतायत व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 17. तर 30 बॉल आणि 57 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 30 बॉल 57 असं समीकरण आपण पाहू शकाल. रोहान 11 रामबाग
यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, बॅकअप चांगला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले नव्हते श्रीकांत, आणि त्याचंच कारण यावेळेला पाहायला मिळालं. थोडीशी प्रदक्षिणा जरूर घातली गेली होती, मात्र इथून आपण पाहतायत बॅकअप चांगलं मिळालं. सिंगल मिळेल लेफ्ट हँड बॅटर साहिल चौधरीला. ब्रँड ऑफ मथाने तर एका साईडला आपण पाहतायत नवघरचा हा खेळाडू मंथन. नॉन स्ट्राईक एंड वरून स्ट्राईक एंडला येत असताना 29 मध्ये 56 रनची आवश्यकता आहे. 74चं टार्गेट. आस्किंग रिक्वायर्ड रन रेट 11.59चा पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या बॅटचा जरूर उपयोग केला जातो. प्रत्येक एका खेळाडूकडे अलीकडच्या काळामध्ये 5-6 बॅट तर निदान आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या ब्रँडेड बॅटेट आपण पाहू शकतायत, परंतु खेळण्याची कला ही काही जणांकडे अवगत असते. म्हणून ब्रँडवर फोकस न करताना स्वतः एक ब्रँड बना, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहाल. काहीतरी वेगळेपणा. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत सौरभ, आणि इथून मात्र फर्स्ट अटेम्प्टला चेंडू सुटला होता. कॉन्फिडन्स तेवढा नव्हता, आणि सेकंड अटेम्प्टला ह्या वेळेला चेंडू कॅरी करतायत. ग्रेट कॅच. कॅच नंबर 2 सौरभ ला आपण पाहू शकाल. मॅग्निफिसंट कॅच सौरभ वैद्य. ग्रेट कॅच. फलंदाज बाद मंथन. बॅक टू द डगआउट. धावसंख्या 18 रन्स, 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये. ही जमेची बाजू नाहीये अजूनपर्यंत. वंदेश मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडूचा पाठलाग करतायत, फार वेगाने धावतायत. चेंडूला स्टॉप केलं गेलं. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड प्रवीण घरतच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कोण म्हणेल 40+ खेळाडू आहे, ही फिटनेस बोलते. स्लिम अँड स्वीट या वेळेला आपण पाहताय. स्लिम अँड फिट म्हणून प्रवीण घरत यांच्याकडे आपण पाहतायत. मला तो सामना आठवतो ज्या वेळेला 50 धावा त्यांनी पूर्ण केल्या होत्या. काटाळेचं मैदान जे अक्षय घरत त्यांच्या गावामध्ये जी स्पर्धा होती, जाणता राजा काटाळे, आणि तेव्हा 50 धावा त्या प्रमोद ठाकूर स्वर्गवासी यांना जरूर श्रद्धांजली दिली होती. 50 धावा करून ती बॅट दाखवताना डोळे पाणावलेले, कारण प्रमोद ठाकूर यांना मी सुद्धा जवळून ओळखायचो आणि चांगले खेळाडू होते. आणि ते गेल्यानंतर जो आपण पाहू शकताय त्यांच्या परिवारावर जे दुःख डोंगर कोसळला दुःखाचा, आणि त्याच्या प्रती जर आपण पाहिलं तर डेफिनेटली प्रवीण घरतचं ते अर्धशतक मी विसरूच शकणार नाहीये. सोनावे इंडियन्स या टीम मधून खेळताना सचिन किनी सुद्धा होते, रुपेश घरत होते, आणि ऑल टीम. चांगला बॉल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 20 आता बॉल आहेत 25, आणि 25 बॉल मध्ये 54. चांगली बॉलिंग पार्थ गावड. पहा, कमी वेळेमध्ये जेव्हा तुमची विचारसरणी खूप चांगली असते की मला कोणत्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करायची यावर तुमची मानसिकता डिपेंडेबल असते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कारण वंदेश सारखा एक एक्सपिरियन्स खेळाडू ज्याच्याकडे अनुभवाची कोणतीही कमी नाहीये, परंतु पार्थ गावड यावेळेला म्हणतो की माझ्याकडे सुद्धा यावेळेला टॅलेंटची कमी नाहीये. चांगली गोलंदाजी. एक्सपिरियन्स जेव्हा बॅटरला तुम्ही गोलंदाजी करता, त्याला बीट करता, त्याला तुम्ही मात्र खेळवता, तर अशा वेळेला तुमचे होप्स आणि आत्मविश्वास जो कॉन्फिडन्स लेवल असतो तो वाढतो. 4 स्क्रीन सहित मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आमच्या ऑन स्क्रीनवर दाखवतायत, ही गौरव पाटील आणि जे मनीष निजाई यांची ताकद बनली गेले. क्लॅरिटीचं दुसरं नाव अर्थातच आपण पाहू शकतायत 6 सीटर स्पोर्ट्स अँड MD ब्रदर्स. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल आतापर्यंत आपण पाहू शकतायत 20 रन, 24 बॉल, आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 54 ची आवश्यकता.
24 बॉल आणि 54 रन्स. आकाश पहिल्या मॅच मध्ये थोडेसे जरूर स्ट्रगल करत होते. ऑन साइडला साहिल चौधरीचा फटका बेमिसाल पाहायला मिळतोय. झन्नाटेदार वन बाउन्स चौकार. गुड शॉट. ट्वेंटी 24 रन. चांगला फटका होता. क्षण पूल केला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय 4 धावन करता डीप मिड विकेटला. ऑन साइडला आता फिल्डरला निवडलंय आणि पुन्हा एकदा हा तिसरा झेल टिपला गेलाय. सौरभ वैद्य फ्रेम मध्ये येत असताना पाहायला मिळतोय. कॅच नंबर 3. सुपर मॅग्निफिसंट फिल्डिंग. एक्सलंट कॅच. आणि काय गोलंदाजी यावेळेला सुनीत चव्हाणची. 3 मोहरे टिपलेत. पहिल्या षटकामध्ये 2 आणि आता 1 अशा पद्धतीने 3 मोहरे टिपत असताना मी विकेट टेकिंग गोलंदाज आहे हे दर्शवत असताना फटका छान होता परंतु तेवढं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. प्रॉपरली कनेक्शन चांगलं झालं होतं परंतु टायमिंग प्रॉपरली पाहायला मिळालं नाही आणि त्या कारणास्तव हा चेंडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये राहिला. कॅरी केलं ते सौरभ वैद्यने आणि संघाची धावसंख्या 24 ला 4 धक्के बसले गेलेत. आदरणीय अर्षद पाटील अर्थातच जॉमी दादा वेलकम. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत. समाज सेवक वाढीव. कमी वयात आणि कमी वेळेमध्ये समाजसेवेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आणि त्यांनी सहजगत्या लीलया पेलली. अप्रतिम यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. सुनीत चव्हाणची हीच ओळख आहे. गोलंदाज एनसीसी सफाळे या टीम मधून जेव्हा जेव्हा त्याची वर्णी लागली तेव्हा तेव्हा त्याला चांगल्या पद्धतीची संधी देण्यात आली आणि संधीचं सोनं त्यांनी केलंय आतापर्यंत. सुनीत चव्हाण सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. साधं राणीमान परंतु गोलंदाजीच्या बाबतीमध्ये उच्च विचार पाहायला मिळत आहेत. दोन्ही बंधू तेजस चव्हाण एका साईडला त्यांचा एक्सपिरियन्स त्यांच्या बंधूला शेअर करत असताना सातत्याने पाहायला मिळत आहेत. हा बॉल जर आपण पाहिला तर मिडल स्टंपला येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. या पण दीपेश म्हात्रे त्या ठिकाणी जरूर सांगतात की मला रिव्ह्यू हवाय. DRS अंपायर्स कॉल आहे का? यस अंपायर्स कॉल. या आपण डिसिजन पेंडिंग. ओरिजिनल डिसिजन फेअर आहे परंतु इथून अंपायर्स कॉल आणि थर्ड अंपायर काय म्हणतील याकडे लक्ष असणार आहे. फेअर डिलिव्हरी. कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू गमावलेला नाहीये कारण ज्या पद्धतीने अंपायर्स कॉल होता. ओमकार बॉयज ओमकार स्पोर्ट्स यांच्याकडून एक सुंदर बॅट ओमकार बॉयज स्पोर्ट्सच्या माध्यमातून आणि त्याचे प्रोप्रायटर रोहनजी गावड या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. 24 ला 4 धक्के. उलटॉस बॉल ऑन साइडला सरळ चेंडूला फेकून दिलाय आणि काय दिमाखात षटकाराने स्वागत केलंय मुख्य मंचावर रोहन गावड आणि जॉमी दादा शुभम पाध्ये यांचं. क्लास. लो फुलटॉस बॉल या वेळेला व्हेरिएशन करण्यामध्ये जरूर आपण पाहू शकता सुनीत चव्हाण अग्रेसर आहेत परंतु इथून आपण पाहिलं लो फुलटॉस बॉल आणि दीपेश म्हात्रेच्या बॅट मधून क्लास. 30 रन्स बॉल फेकून झाले. ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचली गेली. 55वा हा षटकार आपण पाहू शकला त्या स्पर्धेतला. श्रीकृष्ण मंडळ चापेवाडीचे आयोजक अक्षय पाटील हे सुद्धा मॅचचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. यांची स्पर्धा येते 11 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025. ऑन साइडला फटका छान आहे. स्टँड अँड डिलिव्हर शॉट.
या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 36. आता विजयासाठी जर आपण पाहिला 38 रनची आवश्यकता, 18 बॉल 38. सफाळे प्रीमियर लीग आपण पाहतायत आणि 6 सीटर स्पोर्ट्स या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा, कारण आतापर्यंत क्वालिटी जी दर्शवते की या सफाळे प्रीमियर लीग मध्ये 50,000 ते 60,000च्या मध्ये आपण पाहिलं तर व्ह्यूअर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत, व्ह्यूज पाहायला मिळत आहेत. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा ग्राउंड स्टाफ. ट्वेल्थ मॅन जर असेल तर आपण लगेच पाण्याची व्यवस्था करा. 36 धावा झालेत. का बॅटिंग केले दीपेश म्हात्रेने, विठ्ठलवाडीचा ब्रँड आहे. दीपेश म्हात्रे एका साईडला आपण पाहतायत, कामाच्या निमित्ताने कदाचित वेळ मिळाला नसेल. विठ्ठलवाडी या स्पर्धेत सुद्धा थोडीशी वर्णी लागली नव्हती, लवकर कमबॅक करेल यात काही ती मात्र शंका नाहीये. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं हेच वय असतं जेव्हा तुम्ही चांगलं क्रिकेट खेळता, एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चांगली संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये मतभेद सारे विसरून जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा पुनरागमन करता एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, तेव्हा एक तुमची क्वालिटी, तुमची खेळण्याची पद्धत, तुमची विचार करण्याची पद्धत ही वेगळी पाहायला मिळते. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 36 रन झालेत दीपेश आणि विजयासाठी 38ची आवश्यकता आहे. वंदेश एमाडे एक्सपिरियन्स यावेळेला शेअर करतायत दीपेश म्हात्रे समोर. चेतन पाटील स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. छत्तीस रन्स, 4 विकेट्स, आतापर्यंत 38ची आवश्यकता. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. दीपेश म्हात्रे इज ऑन अ फायर, ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. आज युवा समालोचक हार्दिक किने हे सुद्धा मॅच आनंद घेत आहेत या मैदानात. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. 9 दिवस रॉकी ग्रुप चषकाला त्यांची उपस्थिती होती. एक अपकमिंग यंग टॅलेंट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि आज आदित्यला खास करून ते कॉपरेट करण्यासाठी, चेअरअप करण्यासाठी आलेत. 36 वर 4 धक्के. पार्थ, अप्रतिम चांगला फटका तर आहे आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावां करता. ग्लोरियस शॉट, वंदेच्या बॅट मधून आक्रमकता दाखवले. 6. पहिले 2 बॉल त्यांनी स्ट्रगल केले. 2 बॉलवर 2 षटकार पाहायला मिळाले दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून आणि वंदेश सुद्धा म्हणतोय की मला आता एक कॅप्टन इनिंग खेळावी लागेल. उलटाच बॉल होता, व्यवस्थित स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला नाही. यश किनी पुढे सरसावतायत. चांगली फेकी होते, तत्पूर्वी सिंगलवर सॅटिस्फाईड राहत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने 41 रन्स, 41. 2 बॉलचा खेळ झालाय. 41ला 4 धक्के. आतापर्यंत आपण पाहतायत विजयासाठी अजून सुद्धा 33 रनची आवश्यकता येणार आहे. 16 बॉल आणि 33 रन्स. मॅच अजून सुद्धा आपण पाहतायत टर्न होऊ शकेल. दोन्ही संघांकडे ती क्षमता आहे. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही क्रिकेटच्या इतिहासामध्ये, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब कधीच बुडवू शकत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणत्या चेंडूवर कसं खेळ बदलेल वेळ लागत नाही.
41 रन 4 विकेट. इथे तुमची क्षमता खूप मायने राखते. तुमचं मास्टर माइंड क्रिकेट, तुमचं टॅलेंट, हे सर्व काही क्रिकेटच्या खेळामध्ये दिसलं पाहिजे स्पष्टपणे. मनीजी गावड आमच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा असलम भाई आपल्याला सुद्धा पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी स्वतः वंदेश म्हणाले की मी या ठिकाणी जरूर, माझा कॉल होता, मी स्वीकारेन आणि त्याबद्दल मी नक्कीच या ठिकाणी क्षमस्व सांगेन असं वंदेश म्हणत असताना दीपेशला सांगितलं तू थांबून खेळ, ही संपूर्ण जबाबदारी तुझ्यावर आहे. याला म्हणतात समंजसपणाचं क्रिकेट. असं नाहीये की वंदेशकडे ते कॅलिबर नाहीये, वंदेशकडे सुद्धा ते कॅलिबर आहे, परंतु त्याने बुद्धिमत्तेचं क्रिकेट दाखवलं, समंजसपणाचं क्रिकेट दाखवलं. या गोष्टीच क्रिकेटमध्ये जे नवतरुण उभारते सितारे खेळाडू आहेत ना त्यांनी पाहावं. वंदेश फार वेगाने, सुसाट वेगाने धावले होते आणि इथून आपण पाहिलं वंदेशचं ते रिॲक्शन पहा. सांगितलं की दीपेश तू थांब, मी इथे माझी विकेट सॅक्रिफाईस करतो, नो प्रॉब्लेम. आणि ह्याच टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेट जेव्हा पाहता त्यावेळेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये षटकार चौकार पाहू नका. तो बॅटिंग कशी करतोय, त्याचा बॅटिंग स्टान्स कसा आहे, तो कोणत्या षटकामध्ये कशी बॅटिंग करतो, फिल्डिंग मध्ये कसा फिल्डर तो चांगला अंडरस्टँडिंग फिल्डिंग करतोय, कॅप्टन कसा असेल, कॅप्टन कशी मात्र लीड करतोय आपल्या संघाला, अपील कसे करतायत, या सर्व काही गोष्टी जेव्हा टीव्ही समोर आपण बसतो ना त्यावेळेला तुम्ही नोट केल्या पाहिजेत. तरच एक तुम्ही परिपक्वतेचे खेळाडू बनतील. खेळाडूंचा आदर सन्मान कसा केला पाहिजे, खेळाडूंना ॲप्रिसिएशन कसं केलं पाहिजे, या गोष्टी जेव्हा तुम्ही संपूर्ण अनुकरण करतील त्यावेळेला एक तुम्ही परफेक्ट खेळाडू बनतील. आणि तेच वंदेच्या बाबतीमध्ये मी म्हणेन. चांगला बॉल होता, यावेळेला टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. श्रीकांत थोडीशी आशाभूत नजरेने त्यांनी सुद्धा पाहिलं होतं. पार्थ गावडने काय कमबॅक केलंय, क्लास बॉलिंग. दीपेश मात्रे त्यावेळेला आपण पाहू शकाल कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता, हे दीपेशला सुद्धा ठाऊक आहे. आणि इथून श्रीकांतची अपील प्रथमतः अजित म्हात्रे सरांकडे त्यांनी पाहिलं, त्यानंतर आशुतोष व्यवहारे सरांकडे पाहिलं, परंतु इथून काहीच इफेक्ट पडला नाही दोन्ही पंचांवर. 41-5 स्विच हिट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा श्रीकांत प्रत्येक बॉलवर अपील करताना हे लव बॉईज डोंगरे ज्या वेळेला खेळते ना त्यावेळेला सुद्धा मात्र पंचांकडे वारंवार अपील केली जाते श्रीकांतकडून. हे सातत्याने पाहिलंय. ही तुमची एनर्जी आहे. फलंदाजाला थोडंसं कुठेतरी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न असतो अशा वेळेला. संघाची धावसंख्या 41. काय बॉलिंग केले पार्थ गावडने, कौतुकास्पद गोलंदाजी पार्थ गावड, नाव चर्चित राहील. हा चेंडू अप्रतिम, जबरदस्त मारा, क्या बात है पार्थ गावड. छोटा पॅक बडा धमाका. का मला पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला, कारण माझ्याकडे ती क्वालिटी आहे. का मला या संघामध्ये गौरव तरे यांनी माझी वर्णी लावली. आणि याच वेळेला आपण पाहतायत पार्थ गावड, म्हणजेच गेल्या वर्षात सुद्धा सफाळी प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाला, म्हणजेच रिटर्न केलं त्याला गौरव तरे यांनी की माझ्या संघात तुला परत एकदा खेळायचंय. जसं करण अंबालाला आपण पाहिलं. आणि ते 6 बॉल आज पार्थ गावडच्या स्टेटसला आणि इंस्टाग्रामवर पाहायला मिळतील. 41-5 धक्के बसलेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण सिद्धिविनायक म्युझिकल डीजे विठ्ठलवाडी कुंदन करत, अर्थातच डीजे कॅन्डी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. या थंड गुलाबी हवा वाहत असताना आणि अतिशय झुळूक येत असताना आणि त्यामध्ये ही सुंदर मॅच प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत अंकित ठाकूरला आपण पाहत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 42 या धावसंख्येवर. अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग आहे. पहा, पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात पार्थ आला 4 धावा, तिसऱ्या षटकात सुनीताला 16 धावांचं षटक आणि पुन्हा एकदा पार्थने गोलंदाजी केली. 1, 2, 3. ते श्रीकांत थोडेसे मात्र झेल घेण्यासाठी एक्साइटमेंट झाले होते.
आणि इथून जर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉफ्ट पाहिजे. अंकित ठाकूर या झेलचा किती फायदा उचलतोय जरूर आपण पाहू शकाल. थोडंसं उजव्या साईडला झेल कॅरी करताना आपण पाहू शकला नाहीत. संघाची धावसंख्या 43. आता इथून दीपेश म्हात्रे परिपूर्ण या वेळेला परिणामकारक खेळ करेल का, फायदा उचलेल का या झेलचा. एक रन तर मिळाले, स्ट्राईक मिळते. तेजस चव्हाण एक्सपिरियन्स बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉल आपण पाहिला, पंचांकडे दात नतमस्तक झाले होते पूर्णतः. परंतु इथून जर आपण पाहिलं तर परफेक्ट पिचिंग पाहिली आशुतोष व्यवहारे सरांनी. आणि या वेळेला आपण पाहतायत खूपच डाव्या इष्टीच्या बाहेर हा चेंडू मात्र चालला होता आणि त्यासाठी आपण पाहू शकतायत 6 बॉल 6 षटकार जर आले तर ओमकार बॉय स्पोर्ट्स रोहन गावड यांच्याकडून बॅट सन्मानित केली जाईल. खेळायचं तो ऑन साईडला, ऑफ साईडला चेंडू निघून जातोय. लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश मध्ये नव्हता आणि सरळ चेंडू बिटवीन द गॅप मध्ये निघून जाईल. ऍज अ स्विफ्ट एज अन एरो, बाणासारखा वेगवान. 4 रन. अशोकजी म्हात्रे थँक्यू. आणि त्यांची सुद्धा जरूर स्तुती करायला हवी. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 ला 5 धक्के बसलेत. मॅच रफ अँड टफ. क्वालिटी वर्सेस क्वालिटी. 111वा चौकार या स्पर्धेतला दीपेश म्हात्रेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 47. यावेळेला सरळ बॅटचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ब्युटिफुल टायमिंग, एक्सलंट अँड फॅब्युलस षटकार. 6 धावा. रन्स ऑन दी बोर्ड. 7 आता बॉल आहे तुमच्याकडे. जर आपण पाहिलं तर जवळजवळ आपण पाहू शकाल स्कोर अपडेट मनीष निजाई आमच्यापर्यंत दर्शवतील. आणि इथून आपण पाहू शकता 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. गौरव पाटील या वेळेला ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत. 8 बॉल आणि 21 रन्स. 15.75 या वेळेला जो आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. मैग्निफिसेंट मैच. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. आठ बॉल आणि 21 ची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आकाश गावडकडे. किती धावा बॅलन्स राहतील. यावेळेला श्रीकांत आता चुकी करणार नाहीये. दीपेश म्हात्रेला जाळ्यात फसवलंय. शिकार मिळाली. एक बिग विकेट. स्लोवर वन चेंडू होता. असं वाटलं दीपेश म्हात्रेला हा वेगवान बॉल येईल, वेगाने चेंडू टाकला जाईल, परंतु तेजसचं कौतुक करावं लागेल या बॉलवर. चौकार आला, षटकार आला, परंतु हार मानली नाही. फलंदाज दीपेश म्हात्रे निराश मनाने बॅक टू द डगआउटच्या दिशेने. आता 7 बॉल आणि 21 रनची आवश्यकता आहे. GT11 माकणे टीम आता कमबॅक करते, पलटवार करते. गौरव तरे यांचा संघ गेल्या वर्षाचा रनरअप राहिला होता आणि विनर चॅम्पियन बनले होते सीझन 1 चा सोनावे इंडियन्स. सचिन किनी यांचा संघ पाहायला मिळाला. उद्याच्या दिवसात सेकंड मॅच सचिन किनी यांची आपल्याला पाहायला मिळेल. 7 बॉल 21. सुपर मॅच. दोन्ही संघ बलाढ्य. चेतन पाटील गेल्या मॅच मध्ये शेवटच्या बॉलवर षटकार मारून इरादे पक्के स्पष्ट केले होते. ऑन साईडला आकाश गावड पुढे सरसावतायत. वाईडिश लॉंगनला आहेत. चांगली फिल्डिंग करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल, गुड फिल्डिंग, गुड थ्रो, आयकॉन प्लेअर कसा असावा याचं मुख्य उदाहरण आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. आता विजयासाठी 6 बॉल आणि 20 रन रोहन 11 रामबाग या टीमला प्रतिस्पर्धी संघ GT11 माकणे पलटवार करत असताना पाहायला मिळतोय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
3 आणि क्रिएटिव्ह 11 माकणे अर्थातच भूपेश गावड यांचा संघ जसवी शार्क नवघर या टीम बरोबर खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परफेक्ट 9:30 वाजता तुम्ही इथे हजर राहा. 9:45 आपण पाहू शकणार आहोत. टॉस केला जाईल आणि 10 वाजता मॅच स्टार्ट होईल. सोनावे इंडियन वर्सेस अयांश 11 दातिवरे या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ वेळेनुसार हजर राहायचंय. पहिला सामना पहिलाच टॉस आपण पाहणार आहोत 9:10 होईल. 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करा. प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जा, ती कलेक्ट करा, सबमिट करा आणि तदनंतर टी शर्ट सुद्धा घेऊन जा आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत 9:10 टॉस आणि 10 वाजता शार्प टाइम नुसार मॅच स्टार्ट. 6 बॉल आणि 20 रन. अयांश 11 दातिवरे कुणाल तामोरे यांचा संघ पाहायला मिळतोय. जसवी शार्क नवघर सुजन पाटील यांचा संघ पाहायला मिळेल. आकाशचा पहिलाच बॉल ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. मिस्टर पार्थला आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 55 रन्स 55. सफाळे विभागातील क्रिकेट खूप चांगलं पॉवरफुल पाहायला मिळतं आणि जिद्दीने खेळतात, ही खूप महत्वाची बाब आहे. 5 बॉल 19. अप्रतिम फटका तर छान आहे, सरळ बॅटने खेळला गेलाय. बॅक टू बॉलर खेळत असताना तेजस पुढे सरसावतील. सिंगल मिळेल. चेतन पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवत आहेत. आता इथून 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 18 रनची आवश्यकता असेल. 4 बॉल 18 रन्स. 4-18चं समीकरण. रॉन 11 रामबाग या टीमला GT 11 माकणे टीमने पलटवार केलाय. पार्थ गावडचं कौतुक करावं लागेल स्पेशली. इथून अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय आणि सरळ चेंडू निघून जाईल. बिटवीन द गॅप मध्ये चेतन पाटीलच्या बॅट मधून चिखलपाड्याचा ब्रँड. 4. तर 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 14 रनची आवश्यकता आहे. 2 षटकार. एका साईडला एक्सपिरियन्स प्लेअर चेतन पाटील तर एका साईडला अनएक्सपिरियन्स जरूर आकाश गावडला आपण पाहतायत, परंतु खूप क्षमता आहे या खेळाडूकडे. प्रेझेंट टाइम तुम्ही काय करताय त्याला फार महत्व आहे. 3 बॉल 14. सुपर मॅच. ऑफ साइडला फटका तर अप्रतिम छान पद्धतीने पाहायला मिळतोय. चौकार. ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर करताय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्या बात आहे चेतन पाटील, क्लास. तर बॉल आहे तुमच्याकडे 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या. 10. आता काही होऊ शकतं. क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 2 बॉल 10. चेतन पाटील यांची खासियत आहे, जर त्यांच्या रडार मध्ये चेंडू आला तर लांब लचक षटकार पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. आकाश गावड थोडेसे प्रेशराइज आहेत, परंतु इथे दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग. चेतन पाटील एका साईडला. GT 11 माकणे टीम जर विन झाली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते सुद्धा अप्रिशिएट करतायत. आणि इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. आकाश हार न मानणाऱ्यांपैकी एक आहेत आणि इथून आपण पाहू शकाल कॅच तर ड्रॉप होतोय, परंतु इफेक्ट काहीच पडणार नाही. आता इथून लिगली बॉल जर आला तर डेफिनेटली इथे विन होईल, परंतु इथून नो वाईट. पुन्हा एकदा चान्सेस वाढतील. पाहायचं आता 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. तेजस चव्हाण, जबरदस्त तेजस चव्हाणच्या गोलंदाजीवर जर आपण पाहिलं तर ते षटक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने, जरी 13 धावा आल्या परंतु महत्वपूर्ण विकेट तेजस ने घेतली दीपेश म्हात्रेची, परंतु 2 षटकं निर्णायक राहिली. 9 धावा. काय गोलंदाजी केली. 1 विकेट प्राप्त केला पार्थ गावडने. बाउंड्री लाईन टच. उमेश गावडला आपण पाहत आहेत पहिल्या मॅच मध्ये आक्रमकता सिद्ध केली होती. आकाश थोडेसे स्ट्रगल करत होते. आता आकाशला एनर्जी जरूर आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल 9. शेड्यूल नुसार आज 10:28 ला बॉल पडल्यानंतर आपण परफेक्ट या वेळेला आजचा शेड्यूल कंप्लीट करीत आहोत. आणि इथून चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु फिल्डर यश किनी. व्हॉट अ कॅच. एक्सलंट कॅच. विराथनचा ब्रँड.
अनिल किने यांचे सुपुत्र ते सुद्धा पाहत असतील तर खुश असतील आपल्या सुपुत्रावर, कारण त्यांचा संघ आता अंतिम 8 मध्ये दाखल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन गौरव तरे, शुभम पाटील हॅली हे सुद्धा मात्र त्या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन करत असताना. आणि हार्ड लक रुआन 11 रामबाग अर्थातच आपण पाहतायत प्रतीक मात्रे. लेवल पे पहिचान, अरे आई वन हँड दादा आई वन मॅन त्याची बडे लेवल पे पहिचान.